आवाज वाढवला, चुकीचे कामं करायचं आणि आवाज वाढवायचा नाही. त्याच्यानंतर हे रक्षक त्यांचे माधुरचोद म्हणले मला. हे मामडगे नाव आहे. तुम्ही हे लाईव्ह मध्ये सगळे खेळ येणार नाही कारण ते आधी झालेले आहे. ह्यांचं परत चालू झालेलं आहे नाटक जे नेहमीच असते डावपेच ते. तर हे म्हणलंय माधुरचोद, ह्याच्या जीवाला माहितीये, ह्याच्या जीवाला माहितीये म्हणलाय आणि माझ्या जीवाला माहिती, मी ऐकलंय. तुम्ही बोलणार नाही देणार, नाही देणार. तुम्हाला महादरचोद म्हणल्यावर तुम्ही रिस्पेक्ट द्याल, तुम्हाला महादरचोद म्हणल्यावर तुम्ही रिस्पेक्ट द्याल. त्यांनी म्हणले तुम्ही द्याल, तुम्ही द्याल, तुम्ही द्याल रिस्पेक्ट. नाही नाही, तुम्ही द्याल. तुम्ही चुकीचं काम केलं, तुम्ही चुकीचं काम केलं. तुम्हाला नंबर कोणाचा मागितला होता? तुम्ही बघायचं, माझं काम नाही. तुम्ही बघायचं ते, तुम्ही खुर्चीवर बसलेले. सगळे कामं जर आम्ही करायचे असतील तर तुम्ही पगारी घेऊ नका. मग तुम्ही बोलायला लागले म्हणून आता तुम्हाला घेतलं. आता शांत बसा, मग शांत बसा, शांत बसा, शांत बसा, शांत बसा. तुम्ही शांत बसा, तुम्ही शांत बसा. तुम्हाला काही माहित नाही ना तर मध्ये पडू नका ना. कमीत कमी शांत बसा आणि माहिती व्यवस्थित द्या. रेजिटोडांचा नंबर मागितल्यावर DYSPचा नंबर येतात. कशाला नोकऱ्या करता तुम्ही? आणि परत लेडीज जेंट्स करता इथं बसून. आणि रक्षक तुमचे सदरक्षण आहे महादरचोद म्हणतात इथं. तुम्हाला सांभाळत बसायची वेळ आली सगळ्या जनतेला. बोलवा कोण आहे जबाबदार. सेकंड रेजिटवाड नंतर इथं कोण आहेत ज्यांच्याकडे मी बोलू शकतो? सेकंड अधिकारी रेजिटवाडच्या नंतरचे सांगा. कोण सांगणार आहे? हे म्हणजे शिवी तोंडातून कोण आहेत? तुम्ही आहे रेजिटवाडा नंतर कोण आहे सेकंड अधिकारी? कोण आहे? काय माहिती? नाही माहिती, सांगू शकत नाही. नोकरीला लागले त्याच्यानंतर सेकंड अधिकारी माहित नाही. बघितलं, आमच्यापेक्षा ज्ञान तुम्हाला आहे ना? नाही 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 नाही, मला ज्ञान नाही. माधुरचोद म्हणणाऱ्याला ज्ञान. लेडीजला तुम्हाला माधुरचोद म्हणता येतं का? माधुरचोद म्हणता येतं का तुम्हाला? लेडीजला बोलायची पद्धत आहे. माधुरचोद म्हणता येतं का तुम्हाला? काय बोललात तुम्ही? माधुरचोद म्हणता येत तुम्हाला? काय बोललात तुम्ही? आवाज खाली करायचं बोललो, लेडीजला काय आवाज खाली करायचं बोललो, तुझी पद्धत आहे इथं बोलायची. मला नंबर आवाज खाली करायचं बोललो. काय करू? तुम्ही वैतागलोय तुम्हाला. व्हिडिओ करायला तुमच्याकडून न्याय भेटत नाही. हो, वैतागलोय मी तुम्हाला. खालच्या लेवलला न्यायच भेटत नाही. लेडीजला बोलायची भावे सर हे बघताय का? आणि हे कमीत कमी शेअर करा. जे कार्यकर्ते ह्या पोलीस स्टेशनला वैतागलेले आहेत ना त्यांनी शेअर करा. आपण यांना बोललेलं चलत नाही. हे सगळे चढतात आपल्यावर अक्षरशः. झुंडीमध्ये येतात हे सगळे. बघितलं का तुम्ही हे कसे जमा होतात लगेच? बघितलं का नाही? एकटा माणूस दिसला की ह्यांना ना मी आता हे चालूच ठेवणार आहे जोपर्यंत रेजिटवाड्यात नाही तर मी काल SP ना भेटून आलोय. मी परत SP ना भेटणार. मला हे करायचं नव्हतं पण हे करायला हे लोक मजबूर करतात. यांनी चुकीचा नंबर देऊन हे तमाशा करून ठेवला इथं. ते काल नाही तक्रार मी त्यांच्याकडे देणार. मी इथं नाही देणार. मी SP कडे देणार आता तक्रार. SP कडे देणार नाही. मी बसणार नाही. मी काल त्यांनी मला धक्का मारलेला आहे. मी त्यांनीच म्हणत आणि आरदुरी बोलणार बरं का, लक्षात ठेवा. तुम्ही जनतेची जर इज्जत नाही करणार तर. नाही नाही, तुम्ही कोण नाही. हे परत आज सेकंड किस्सा. आज आता डिटेलमध्ये सांगतो. हे गांधी चौक पोलीस स्टेशन. मला तर ह्यांच्या संपत्तीची चौकशी करायला लावा इथपर्यंत बोलणं आलेलं आहे काही लोकांचं. पण मी प्रामाणिकपणे हे प्रामाणिक माणसाचे हाल आहे त्यांच्या ह्याच्यात मध्ये बसलेले शिव्या द्यायला लागले तिथून. आमचे व्हिडिओ शूटिंग करणार हे सगळे. तुमच्या व्हिडिओ शूटिंग कोण करणार? तुमचे लोक, तुमच्याच लोकांची तक्रारी आहे. तुमचे लोक नियम तोडायला लागले. त्याचीच तक्रारी स्पिनकडे घेऊन गेलो होतो. सामान्य ना, माझा काही वैयक्तिक मुद्दा नाही रे, तुम्ही लक्षात घ्या. आणि हे जे बघायलेत ना त्यांनी सिरियसली घ्या थोडं. आज ही वेळ आहे ना कुणावर येऊ शकते. कोणताही सामाजिक कार्यकर्ता असू द्या ज्याला काळजी आहे ना समाजाची, त्याच्यावर हीच वेळ येणार आहे. हे पैसे घेऊन काम करणे, आपण फुकट काम करतोय लोकांचे.